झालं? नाराज दिसताय. काय करू बाळा, आज अयोध्येला राम मंदिराचे उद्घाटन आहे. आपले प्रभू आज मंदिरात विराजमान होणार आहे. हो आजोबा, मग यात नाराज होण्याचे काय कारण? हा दिवस तर आपल्यासाठी अगदी पवित्र आणि आपल्यासाठी उत्साहाचा दिवस नाही का? पण काय करू बाळा, आम्हाला जायचे होते अयोध्येला राम मंदिराचे दर्शन करायला, उत्सव पाहायला. पण काय करू, जाताच नाही आले. त्या शरीर पण साथच नाही देत. अहो आजोबा, श्रीराम प्रभू सगळीकडे आहेत आणि आता बघा ना, तुम्ही तुमची इच्छा व्यक्त केली आणि आता तुम्हाला श्रीराम प्रभूंचे दर्शन होईल. ते कस काय? अहो आजोबा, श्रीराम प्रभू म्हटलं की आठवतो त्याग, शौर्य, वचन आणि संपूर्ण रामायण. हो बाळ, पण इथे काय होणार आहे? आता इथे आपल्या समोर संपूर्ण रामायण सादर होणार आहे. काय सांगते बाळ, शेवटी प्रभूलाच काळजी रे. चला तर मंडळी, आता आपल्या समोर सुमधुर राम भक्तीपर गीत घेऊन येत आहेत इयत्ता 7वीचे विद्यार्थी आणि गाण्याचे बोल आहेत राम सिया राम सिया राम जय जय राम. चला तर मग. राम से चल के राम पे आए, प्रेम कोई हमें और न जाने, राम से रूठे राम से माने, राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय सजाएंगे, आज पग पग पलक बिछाएंगे, ओ आज गली गली अवध सजाएंगे, आज पग पग पलक बिछाएंगे, आज सूखे हुए पेड़ फल जाएंगे, नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए, राम आएंगे कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए, राम आएंगे, नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए, राम आएंगे कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए, राम आएंगे, जाके आसमानों से तारे मांग लाएंगे, कौशल्या के लल्ला जी तुम्हीं पे सब लुटाएंगे, 14 साल जो रोके वो आंसू अब बहाएंगे, अवध में राम आएंगे, हमारे राम आएंगे, नील गगन से सांवले कोटि सूर्य सा तेज, नारायण तज आए हैं शेषनाग की सेज, राघव राघव करते थे युग युग से दिन रैन, आज प्रभु ने दर्श दिया धन्य हो गए हैं मैं।
चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से। न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से। बहुत खुश हैं मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। जय श्री राम बोलो, जय श्री राम, जय श्री राम बोलो, जय श्री राम, जय श्री राम बोलो, जय श्री राम, जय श्री राम बोलो, जय श्री राम। हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। जहाँ राम ने जन्म लिया है मंदिर वहीं बनाएंगे, मंदिर वहीं बनाएंगे, मंदिर वहीं बनाएंगे। राम नाम का भगवा सारे भारत में लहराएंगे। राम नाम का पी के प्याला, राम नाम का पी के प्याला राम की धुन में डोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। ए अगं, झाली का ग तयारी? हो ग, आता आम्ही रेडी आहोत. ए कशाची ग तयारी? अगं, हिच्या मामाच्या आत्याच्या मुलाच्या मुलीच्या बाच्याच्या बहिणीच्या मुलाच्या मुलाचं लग्न आहे. कोणाच्या? तुला नाही ग कळायचं, आमचं जवळचं नातं आहे. ते जाऊ दे. अगं, हळदीचा कार्यक्रम आहे ना, हळदीला तर फार मजा येते बाई. हो ना अगं, गाणी डान्स हळद आणि नुसती धम्माल. हो, पण कधी आहे हळद? अगं आत्ता. चल, तू येतेस का? खूप मज्जा करू. हो चल. चला तर मंडळी, आता आपल्या समोर घेऊन येत आहेत हिच्या मामाच्या, बरं जाऊ द्या, कोणाची तरी हळद आहे म्हणून इयत्ता 5वीचे विद्यार्थी घेऊन येत आहेत हळदी सॉन्ग. आणि गाण्याचे बोल आहेत, हळद लागली हळद लागली. स्वप्नातली माझ्या परी कल होगी बायको वो मेरी. स्वप्नातली माझ्या परी कल होगी बायको वो मेरी. कंदिल आता हालावला छटते ये पोरगी पटी. हळदीचा हा बहाणा आज घालू धिंगाणा, ऐसी खुशी छाई हो गया मैं दीवाना. तुळली लग्नाची बेडी, तुळली लग्नाची बेडी.
लागली हळद 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 लागली तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या 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 हळदीनं माखली सुरी नाही तर घोड्यावरती चढलो मी हळदीनं माखली सुरी नाही तर घोड्यावरती चढलो मी हातात कट्यार बाशिंग बांधून मधाच्या पेवात पडलो मी माझ्या मनाच्या मातीत तिचंच बियाणं रुजू द्या माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या तिला पाहता धावू लागला लाजू लागला वारा तिला पाहता धावू लागला लाजू लागला वारा तिचा सरकता पदर सूर्याचा चढू लागला पारा आता नेमकाच सपान पडलंय न मला निजू द्या माझा काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या माझा काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या तुम्ही नादच केलाय थेट आत्ताच आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून अतिथी सन्माननीय उपशिक्षण अधिकारी श्री सीताराम पवार सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा अल्पपरिचय. सरांचं नाव सीताराम पवार सर, त्यांचं पद उपशिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर. यापूर्वी सर शिक्षण विस्तार अधिकारी होते. सर्व शिक्षा
विस्तार अधिकारी असताना अल्पसंख्याक शिष्यवृत्ती, प्री मॅट्रिक व पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती त्या संबंधित सरांनी जिल्ह्याचे काम पाहिलेले आहे. त्यांची विशेष कामगिरी म्हणजे परीक्षा पे चर्चा तसेच माध्यमिक विभागातील वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तरी सन्माननीय उपशिक्षण अधिकारी श्री सीताराम पवार सर यांचे स्वागत आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री जगदीशजी देसले सर यांनी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व छोटेसे रोपटे देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करते. पुष्पगुच्छ देऊन करावे. मला रंग नका लावू. का हो काका? मला रंग खेळायला नाही आवडत. अहो काका, आज रंगपंचमी, सगळेजण एकमेकांना रंग लावतात, उत्साहाने रंग खेळतात. यात आवड निवड हे काय असते हो? आणि अहो काका, आज सगळेजण भेदभाव विसरून एकमेकांना रंग लावतात. अहो काका, होळी हा फक्त सणच नाही तर ते एकतेचे प्रतीक आणि आनंदाचा सण आहे. हो बाळांनो, बरोबर आहे. हो बाळांनो, बरोबर आहे. होळी ही भेदभाव विसरून खेळावी. लावा मला रंग. आहा, आता आम्ही नाही लावणार तुम्हाला रंग. आता इथं विद्यार्थी होळी खेळण्यासाठी येणार आहे, तेच तुम्हाला रंग लावतील. हो, चला तर मंडळी, आता आपल्या समोर घेऊन येत आहेत इयत्ता 5वीचे विद्यार्थी होळी सॉन्ग आणि गाण्याचे बोल आहे अरे होली यो में उडे रे गुलाल. पीलो भंग बजा के चंग, भंग 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 पीलो भंग बजा के चंग. रे होलिया में उड़ा रे गुलाल, कयो रे मंगे जड़ से हा. होलिया में उड़े रे गुलाल, कयो रे मंगे तर से. होलिया में उड़ा रे गुलाल, कयो रे मंगे जड़ से हा. होलिया में उड़े रे गुलाल, कयो रे मंगे तर से. मारी ए मंगे तर चुड़ला वाली, मारी ए मंगे तर चुड़ला वाली रे. घड़िया वालो रे नवाब, कयो रे मंगे तर से. घड़िया वालो रे नवाब, कयो रे मंगे तर से. होलिया में उड़ा रे गुलाल, कयो रे मंगे तर से हा. होलिया में उड़े रे गुलाल, कयो रे मंगे तर से. मारी ए मंगेतर नचनी वाली, मारी ए मंगेतर, होय 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 मारी ए मंगेतर नचनी वाली.
ऊंचा वालों रे नवाब कयो रे मंगेतर से ऊंचा वालों रे नवाब कयो रे मंगेतर से होलिया में उड़ा रे गुलाल कयो रे मंगेतर से होलिया में उड़े रे गुलाल कयो रे मंगेतर से किती छान शेती आहे तुमची. हो ना, हिरवी झाडी, हिरवी पीक आणि गार शुद्ध हवा. आणि ही तुमची बाग ही तर किती सुरेख आहे ग. पण कशाची आहे बाग? अगं कशाची म्हणजे लिंबाची. अशी असते लिंबाची बाग? हो ग, अशीच असते. आणि तुम्हाला माहितीये का, लिंबाचे खूप फायदे असतात आरोग्यासाठी. आणि हो, मला तर खूप आवडतं बाई लिंबाचं लोणचं, लिंबाचं भरीत, लिंबाचं मटण. अगं लिंबाचं मटण कुठं असतं का? अगं ते नाही, म्हणजे आपण त्यातून पिळून टाकतो ना ते. बर, ते जाऊ द्या. पण लिंबू हे खूप लाभदायक असते. आणि त्यावरील गाणे तर खूप हिट झालेत. कोणते गा? अगं ते नाही का, निवडा निवडा. हो का? पण आम्ही तर नाही ऐकले पाहिजे ते गाणे. नाही ऐकलं? ऐकायचंय का तुम्हाला? हो हो. चला तर मंडळी, आपल्या समोर आता 7वीच्या विद्यार्थ्यांनी घेऊन येत आहे खट्टा-मिठा असे गाणे, ज्याचे बोल आहेत निवडा निवडा निवडा.
लय दिवसांनी दिसलास. अरे ते जाऊ दे, हे घे पेढे. पेढे कशाचे रे? अभिनंदन अभिनंदन. ए लगेच अभिनंदन काय करतोस? आधी विचार तरी कशाचे. बर कशाचे रे हे पेढे? अरे मी गाडी घेतली, गाडी. हो अरे कोणती रे? थार की फर्निचर? ए अरे फर्निचर नसते ती, फॉर्च्युनर असते. बर कोणती घेतली रे? अरे मी ना थार नाही ना फॉर्च्युनर नाही, मी डायरेक्ट बैलगाडा घेतला. अरे बैलगाडा? हो, त्यात काय लहानपण. आता उलट मानाने शर्यतीसाठी बैलगाडा घेतला जातो. आणि तुला तर माहितच आहे, आपल्याला नांदी एकाच, बैलगाडा शर्यत. बर मग या बैलगाडीचं काय करणार आहे आता? आता इथे बैलगाडा शर्यत होणार आहे आणि तुम्हाला बघायचं का पाटलांचा बैलगाडा काय कमाल करतो ते. हो हो
चला तर मंडळी, आपल्या समोर घेऊन येत आहेत इयत्ता 6वीचे विद्यार्थी पाटलांचा बैलगाडा हे गाणे. आणि गाण्याचे बोल आहेत, पाटलांचा बैलगाडा गाडा त्याने घाटात केलाय राडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केलाय राडा. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. पाटलांचा बैल गाडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केलाय राडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केलाय राडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केलाय राडा. राजशाही थाटात बैल आमचा जगतोया. खेळ बैल गाड्याचा घाटामध्ये शोभतोया. धुळ उडवून कसा वाऱ्यावानी पळतोया. वारे पाहून ती भल्या भल्यानं घाम फुटतोया. तुम्ही नाहत आमचा सोडा. तुम्ही नाहत आमचा सोडा. पाटलांचा अहो पाटलांचा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केलाय राडा. पाटलांचा बैल गाडा त्यानं घाटात केलाय राडा. बुचडे पाटलांची नजर होती तीक्ष्ण. पारखीला हिरा मिल्खा शेठ नजरेनं. जावा पाळाला मिल्खा विसरून देहभान. नंबर 1ची बारी आणली त्यानं घडवून. दम असेल तर रेकॉर्ड तोडा. दम असेल तर रेकॉर्ड तोडा. अरे तोडून दाखव. पाटलांचा बुचडे पाटलांचा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केलाय राडा. बुचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केलाय राडा. लाखात नंबर 1चा मिल्खा ग्रुपचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1चा मिल्खा ग्रुपचा हाय बैल जोडा. बुचडे पाटलांचा बैल गाडा. बुचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केलाय राडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केलाय राडा. बुचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केलाय राडा. बुचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केलाय राडा. खूपच छान. आई, आज माझ्या शाळेत 15 ऑगस्ट निमित्त माझा कार्यक्रम आहे. तू येशील का? अगं बाळा, मला नाही येता येणार. आज आमची किट्टी पार्टी आहे. बाबांना विचार तू. बरं बाबा. अहो बाबा, आज तुम्ही माझ्या शाळेत याल का? अरे बाळा, मला तुझ्या शाळेत यायला नाही जमणार. आज आमची ऑफिसची ट्रिप आहे.
बाबा, आई, तुम्हाला आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनापेक्षा तुमची किटी पार्टी आणि मीटिंग महत्त्वाची वाटते? यासाठी मिळाले का स्वातंत्र्य आपल्याला? अहो, ते मिळवण्यासाठी कितीतरी देशभक्तांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली. त्यांनी त्यांच्या स्वतःचा आणि त्यांच्या संसाराचा विचार केला असता तर मिळाले असते का स्वातंत्र्य आपल्याला? खरं आहे बाळा तुझे, चुकले आमचे, माफ कर आम्हाला, येतो आम्ही. प्रेक्षक हो, आपणही आपल्या देशभक्तांचा आदर केला पाहिजे आणि आपल्या समोर देशभक्तीचे वातावरण पसरवण्यासाठी इयत्ता 6वीचे विद्यार्थी घेऊन येत आहेत देशभक्ती सॉन्ग आणि गाण्याचे बोल आहेत मैं लड़ जड़ में मर जाना. मैं लड़ जाना है लहू में एक चिंगारी, जिद से जुनू तक है जाना, हर कतरा बोल रहा. छल्ला सिर ते बन के कफन जब तुरिया, तन के मौत नू वाचा, मारे वे थर थर कंबदे सारे. छल्ला सिर ते बन के कफन जब तुरिया, तन के मौत नू वाचा, मारे वे थर थर कंबदे सारे. तो भटमालों में अखरोट का बिजनेस करते हैं. उरी हमले में कौन कौन शामिल था? मुझे नाम चाहिए. ये दिल की मशाले जोश से जला के, जलती लपटों को हमने हाथों में है थाम लिया. है वो कर जाना के सारा जमाना फिर देगा मिसाला, यारों सबको अपने नाम दिया. ओ मैं लड़ जाना है लहू में एक चिंगारी, जिद से जुनू तक है जाना, हर कतरा बोल रहा. छल्ला सिर ते बन के कफन जब तुरिया, तन के मौत नू वाचा, मारे वे थर थर कंबदे सारे. ओ छल्ला सिर ते बन के कफन जब तुरिया, तन के मौत नू वाचा, मारे वे थर थर कंबदे सारे. स्वधर्मे निधनं श्रेया, स्वधर्मे निधनं श्रेया. स्वधर्मे निधनं श्रेया, स्वधर्मे निधनं श्रेया. सूरज की तरह जलता जा तू, आंधी की तरह बढ़ता जा तू, चलता जा तू, चलता जा, ये धर्म है तेरा, लड़ता जा. सूरज की तरह जलता जा तू, आंधी की तरह बढ़ता जा तू, कदम ये तेरे कभी रुके ना. जय हिंद की सेना. जय हिंद की सेना. जय हिंद की सेना. आ गई घड़ी है देखो सबसे बड़ी, मुझसे बस 2 कदम पे देखो जीत खड़ी. हम मुझे कब से इंतजार था आज की शाम का, अब देखो क्या करता है ये बंदा हिंदुस्तान का, जो किसी के भी आगे झुका नहीं. हाँ मैं हूँ उस देश का, तू बैठ के ले नजारा इस ट्रैवल और बेस का. सीधा चलूं या चलूं ढाई ढाई चाल, मैं खेल मेरा होगा ये देख लंबी रेस का. मिट्टी का कर्ज है मैं मर के भी चुकाऊंगा, तुझे मिट्टी कर दूंगा या फिर मिट्टी में मिल जाऊंगा. जो भी कहा था मैं वो करके दिखाऊंगा, इंडिया से हूँ खाली हाथ नहीं जाऊंगा. मैं जम के पकड़ झाड़ दूंगा, तुझको मैं उखाड़ दूंगा. जहाँ से तू आया है ना वहीं तुझे गाड़ दूंगा. तेरी जमीन पे आज तुझे ही पछाड़ दूंगा, झंडा इंडिया का बेटे गाड़ दूंगा. रंग केसर शूरा वाले, रंग सब्ज
रंग तीनों जान से प्यारे रंग तीनों जान से प्यारे अव कधी चालली तू? अगं तू आज अशी काय बोलतीयस? अरे तुला माहिती नाही का आज आपले मालेगाव मा चंदरपुरीनं यात्रा शे, मग आपुले खंडोबानं आणि वानुबाईनं दर्शन घेवाले जावानं शे. तुमले नाही आहे ना का? हो मला पण यायचे दर्शनाला. तुमच्या इराणी भाषा शिकायला, ऐकायला, बोलायला लईच भारी आहे तुमच्या इराणी भाषा. अरे आमनी भाषाच नाही, आमना खानदेशच भारी शे. मला तर असं वाटतं की तुमच्या इराणी गाणं कधी ऐकावं, खूपच घाई झाली आहे बघ. अगं तू दम धर ना, हाय मंडईले बी आपल्या आईराणी गाणं दाखानशे. बर बर चला व मंडई, आज आपण चंदरपुरी यात्रानं दर्शन घेऊन यावानं नामना सोबत. पुढलं गाणं आईराणी शे आणि गाणं विद्यार्थी 8वी नशे आणि गाणं बोलचे वाडी वाडी ये चंदन वाडी अन आईराणी संबळ.
झुमका आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी नदी तडीले चालनी आई नदी तडीले चालनी मन राग्या वग्यानी जोडी पाणी देवाले तितडी चालनी आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी मला सांग, आपल्या महाराष्ट्राचे प्रमुख नृत्य कोणते? आपले नृत्य लावणी. लावणी? कोणती लावणी? लसणाची लावणी, कांद्याची लावणी की भाताची लावणी? अगं लावणी लसणाची कांद्याची नसते ग. लावणी हा एक नृत्याचा प्रकार असतो. आता तू मला सांग, तुला सर्वात जास्त आवडणारी लावणी कुठली ग? मला चंद्र लावणी आवडते. आणि मलाच काय, इथे बसल्यांना पण तीच लावणी आवडते. का ग? अगं तिला तोडच नाही. काय तिचं संगीत, काय तिचे बोल, वा वा वा. असे सूर अगदी कानावर जरी पडले ना पायाचे थिरकायला लागतात बघ. हो, पण तिला तोडीस तोड द्यायला लावणारी लावणी यावर्षी आली आहे. कोणती ग? अशी मदन मंजिरी? नाही, शक्यच नाही. अगं तुला बघायचंय का चंद्र लावणी भारी आहे की मदन मंजिरी? हो, मग होऊन जाऊ दे जुगलबंदी. हो, चला तर मंडळी, आता आपल्या समोर घेऊन येत आहेत लावणी सांग चंद्र आणि अशी मदन मंजिरी. आणि घेऊन येत आहेत इयत्ता 7वीचे विद्यार्थी. माझी देखणी सुरत नाही हटत कुणाच्या नजरा. माझी पाठी हाय गोरे माझं रूप लई भारी नटे सावरी माळून हो गजरा. दिलबरा राजसा तुम्ही जरा बघा तरी अशी मी मदन मंजिरी. सुबक ठेंगणी लख लख ते सुंदरी अशी मी मदन मंजिरी. चटक चांदणी चमचमते अंबरी. भरवसा ओ भरवसा दिलाचा कसा धरावा बाई जीव हा जाई पेटुनी. कसा बसा अव राजसा ठेवला हाई धीर ग बाई राखुनी. नाद हाई लई खुळा माझ्या घुंगराचा चाळा. सोन नान उधळती मोहरा माझ्या नजरचा वान. काळ जात घुमशान खोल जाऊन रुतल योग हिरा. दिलबरा तुम्ही तुम्ही नाही तुम्ही जरा बघा तरी अशी मी मदन मंजिरी. सुबक ठेंगणी लख लख ते सुंदरी अशी मी मदन मंजिरी. चटक चांदणी चमचमते अंबरी.
अतिशय उत्कृष्ट असे कलाप्रकार इथे आज सादर होत आहे. एवढा उत्कृष्ट कार्यक्रम पाहून आमच्या प्रशालेचे एक पालक आपला अभिप्राय व्यक्त करत आहे. तरी मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा अभिप्राय व्यक्त करावा 2 मिनिटासाठी. नमस्कार, मी ॲडव्होकेट दीपाली श्रीकृष्ण नाईक. माझा मुलगा चैतन्य सुरुवातीपासून अगदी प्ले ग्रुपपासून याच शाळेत आहे आणि खूप चांगली शाळा आहे. सुरुवातीपासून तो सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाला आणि मी आज आपले आदरणीय श्री देसले सर आणि देसले मॅडम यांचे विशेष आभार मानते की त्यांनी इतका छान प्लॅटफॉर्म आपल्या पाल्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि तसेच सर्व शिक्षक वृंद यांचे पण मनापासून कौतुक करते की एवढं सगळं मुलांकडून करवून घेणं हे काही फारसं सोपं नाही आहे. त्यामुळं सरांचेही विशेष आभार. धन्यवाद मला माझं थोडंसं मत व्यक्त करू दिल्याबद्दल. थँक्यू. खूपच सुंदर ताईंनी मत व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद ताई. शितलीची आई, ओ शितलीची आई, आली बाई सकाळी सकाळी काहीतरी मागायला. अहो काय झालं आज अचानक कसं काय आलात? अहो आमच्याकडे मंगळागौरचा कार्यक्रम आहे, मी तुम्हाला आमंत्रण द्यायला आली आहे. अहो येईल ना मग. मंगळागौर तर आपल्या महिलांचा आवडता कार्यक्रम. ए आई, मंगळागौर म्हणजे काय असतं ग? अगं बाळा, सर्व महिला एकत्र येतात, गाणी म्हणतात, खेळ खेळतात आणि देवीची पूजा करतात. वा, किती मजा आहे ना. मी पण येऊ का? हो बाळा, तू पण चल ना. आणि मंडळी तुम्ही पण चला आमच्या घरी मंगळागौरचा कार्यक्रम पाहायला. तर इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनी घेऊन येत आहे मंगळागौर. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. ओवाळीन सोनिया ताटी, रत्नांचे दिवे माणिकांच्या वाटी, हिरे मोती ज्योती. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. चल ग बाई खेळूया मंगळागौर, खेळूया मंगळागौर, खेळूया गौराईचा खेळ बाई. आनंदात नाचू गाऊ, आनंदात खेळूया मंगळागौर, खेळूया ग मंगळागौर, खेळूया. पाणी लाटा ग, पाणी लाटा ग, पाणी लाटा.
फुगड्या खेळायला चला. हा हा चला. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. आला शंकरूबा गवर माझी नाचू दे. आला शंकरूबा गवर माझी नाचू दे. फुगड्या ग खेळू फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळू फुगड्या. फुगड्या ग खेळू फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळू फुगड्या. फुगड्या ग खेळू फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळू फुगड्या. फुगड्या ग खेळू फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळू फुगड्या. बस फुगडी पाय लंगडी पायाची माती गळून गेली. पळता पळता काटा रुतला भावजी काटा काढ. भावजी आले रंगाला घरात झाला धिंगाणा. भावजी आले रंगाला घरात झाला धिंगाणा. हा खेते खोचून पदर बाई मी ठसक्यात घेते टिचून ग सेल्फी बाई मी टेचात. होऊन जाऊ दे पुन्हा ग आता जोरात जिथं जा